मित्रांनो, मी नुकतीच माझी शालेय परीक्षा पूर्ण करून महाविद्यालयात प्रवेशासाठी दिल्लीला आलो आहे. इथूनच मी माझं पुढील शिक्षण सुरू करेल, ही माझी खरी गोष्ट आहे. मित्रांनो, मी एका इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर एक खोली भाड्याने घेतली आहे. इथे फक्त 2 खोल्या आहेत. एका खोलीत मी राहतो आणि दुसऱ्या खोलीत एक मावशी राहतात, ज्यांना 2 मुले आहेत. मावशीचं नाव सविता आहे. मावशीच्या विषयी सांगायचं तर त्यांचं अस्तित्व इतकं मोठं आहे की कोणी एकदा बघितलं तर भावना दाटून आल्याशिवाय राहू शकत नाहीत. मी नेहमी चित्रपट बघायचो आणि कथा वाचायचो, ज्यामुळे मला सुंदर अनुभव घेण्याचे सर्व मार्ग माहीत होते. मी मावशीच्या व्यक्तिमत्वाची गोष्ट करावी तर इतके सडल आणि मनमोहक आहेत की मन करतं त्यांना पूर्णपणे सुंदर अनुभव द्यावा. त्यांचे पती खूप अशक्त आणि आजारी असतात आणि वारंवार रुग्णालयात दाखल असतात. त्यांचे मुले त्यांच्यासोबत राहत नाहीत. ती गावी आपल्या आजोबा आजीसोबत राहतात. घरात फक्त मावशीच राहतात आणि त्या नेहमी आपल्या घरी राहून शिवणकाम आणि विणकाम करतात. मी नेहमी सुंदर वेळेचा अनुभव घेण्याच्या शोधात असतो, पण आजपर्यंत सुंदर वेळेचा अनुभव न मिळाल्यामुळे मी माझ्या भावनांना शांत ठेवले आहे. जेव्हा जेव्हा माझी भावना दाटून येऊ लागते तेव्हा मी हाताने सुंदर अनुभव घेतो. अनेकदा मी सुंदर वेळेच्या अनुभवाची शक्ती वाढवण्यासाठी जिममध्ये जातो आणि औषधही घेतो. माझं महाविद्यालय सुरू व्हायला अजून 1 महिना बाकी होता, त्यामुळे मी घरी राहून माझ्या भावनांना अधिक मजबूत करत राहिलो. इथे फक्त एकच स्नानगृह आहे, ज्यात आम्ही सगळे आंघोळ करतो. सविता मावशी ही सकाळ सकाळी आंघोळ करतात. एक दिवस माझी झोप उघडली आणि मी अचानक स्नानगृहात लघवीला गेलो. मी पाहिलं की स्नानगृहाचा अर्धा दरवाजा उघडा होता. मी आत शिरलो तर माझं तोंड उघडच राहिलं. सविता मावशी तयार होत होत्या. मी पाहून समजलो की मावशींना दीर्घ काळापासून सुंदर वेळेचा अनुभव मिळाला नाही. मावशींनी जसं मला येताना पाहिलं तसं त्यांनी लगेच अर्धा दरवाजा लावून घेतला आणि म्हणाल्या, थांब तिथेच, मी आत बदलत आहे. पण मी अर्धा स्नानघरात शिरलो होतो. मी मावशीचं दर्शन घेतलं होतं. त्यांचा हा आवाज ऐकून मी आपले पाऊल थांबवले आणि भावनांना धरून शांत करू लागलो. मावशी या गडबडीमुळे बाहेर आल्या. मी यापूर्वी कोणत्याही मावशीला अशा प्रकारे पाहिलं नव्हतं. मावशीची नजर माझ्या दाटून आलेल्या भावनेवर पडली आणि त्या लाजून आपल्या खोलीकडे पळाल्या. मीही लाजून लघवी करू लागलो आणि लघवी झाल्यावर आपल्या खोलीकडे निघालो. मावशीची खोली आणि माझी खोली शेजारी शेजारी आहे. 1-2 दिवस तसेच निघून गेले, पण माझ्या डोळ्यासमोर तो क्षण हटतच नव्हता. रात्र झाली होती. मी बाजारात गेलो आणि माहीत नाही मला काय झालं, मी एका मेडिकल स्टोअरवर आलो. मी त्यांच्याकडून 2 पॅकेट घेतले. सुंदर अनुभवाची 100 mg वाली गोळी घेतली. त्या रात्री मी काही जेवण बनवलं नव्हतं. कदाचित ही गोष्ट मावशींना माहीत होती. मावशींनी त्या दिवशी खीर बनवली होती आणि मला आपल्या घरी जेवायला बोलावलं होतं. मीही ज्या ज्या वस्तू खरेदी केल्या होत्या त्या सगळ्या घरी ठेवायला विसरलो आणि त्यांच्या खोलीत गेलो. त्या दिवशी बेमोसमी पाऊस सुरू झाला होता. मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा मावशीने मला खोलीचा दरवाजा बंद करायला सांगितलं. मी लगेच दरवाजा लावला आणि आत आलो. मावशीने मला जेवण वाढलं आणि मी त्यांच्या हाताच्या खिरीचा आनंद घेऊ लागलो. मावशी आपल्या आणि आपल्या पतीबद्दल सांगू लागल्या. आम्ही दोघे त्या रात्री खूप गप्पा मारल्या. थंडीचा मोसम असल्यामुळे बाहेर थंडी वाढत होती. माझं मन तर करत होतं की आत्ताच सुंदर अनुभव देणं सुरू करावं आणि रातभर सुंदर वेळेचा अनुभव देत राहावं. तेव्हाच मावशी अचानक बाहेर गेल्या. जेव्हा मावशी परत आल्या मग आम्ही दोघांनी जेवण करून बसलो. मला सिगरेट पिण्याची सवय आहे, ही गोष्ट मावशींना माहीत होती. तरीही मी आत्तापर्यंत त्यांच्यासमोर कधीही सिगरेट पिली नव्हती. सिगरेट माझ्या खिशात नव्हती आणि मी बाहेर जाऊन सिगरेट घेऊन पिण्याचा विचार करत होतो. मी उठून बाहेर घरी जाण्याची तयारी केली तेव्हा मावशींनी म्हटलं, बाहेर खूप पाऊस पडत आहे, असं केलं तर तू भिजून जाशील. मी म्हटलं, मी फक्त 2 मिनिटात येईल. मावशींनी म्हटलं, तुला सिगरेट घ्यायची आहे ना, ती मी तुला देऊन टाकते. त्यांची गोष्ट ऐकून मी थांबलो की मावशीकडे सिगरेट कसं असू शकते, का तेही सिगरेट पितात. तेव्हा त्यांनी हसून कपाटातून सिगरेटची डब्बी आणि लायटर देत म्हटलं, हे घे,
एक माझ्यासाठीही पेटव. आता कोणताही संशय राहिला नव्हता. मावशी सिगरेट पिण्याच्या शौकीन होत्या. मी सिगरेट काढली आणि त्यांच्याकडे वाढवत म्हटलं, घ्या. मावशीने दुसरा धमाका केला. तुम्ही आज रात्री इथे झोपा. मी पहिल्यांदा तर त्यांच्याकडे पाहतच राहिलो. मग त्यांच्या सिगरेटला लायटरचं ज्योत लावली. त्याने सिगरेटचा कश घेतला आणि माझ्याकडे धूर सोडला. त्या इशाऱ्याने खोलीत जायला सांगू लागल्या. त्यांच्या डोळ्यातील मस्ती बघून मीही होकार दिला आणि मावशीच्या सांगण्यावरून मी त्यांच्या रूमकडे निघालो. मग खोलीत जाऊन मला आठवलं की माझ्याकडे भावना दाटून येण्याच्या गोळ्या आहेत. मी एक माझ्या खिशातून गोळी काढली, त्याला पाण्यात मिसळलं आणि बाहेर येऊन पाण्याचा ग्लास मावशीला प्यायण्यासाठी दिला. मावशीनेही समजून घेतलं होतं की या पाण्यात काहीतरी आहे. त्यांनी हसून ग्लास घेऊन संपूर्ण पाणी पिऊन टाकलं. त्यांच्या घरात मुलामुळे एक डबल बेड आणि 2 सिंगल बेड होते. मी आत खोलीत जाऊन सिंगल बेडवर झोपलो आणि मावशीच्या येण्याची वाट बघू लागलो. मावशी येऊन आपल्या डबल बेडवर झोपल्या आणि खोलीची बत्ती बंद करून 0 वॅटवाली निळ्या कलरची बत्ती लावली. मी विचार केला की सुंदर वेळेच्या अनुभवाची सुरुवात मी करेन. पण मावशी अचानक उठल्या आणि म्हणाल्या, ऐक ना, तू माझ्याजवळ येऊन झोप. मला पाऊस आणि विजेच्या कडकडाटाची भीती वाटते. मी ही संधीचा फायदा घेऊन त्यांच्या बेडवर गेलो. आता माझ्याकडून अधिक थांबवलं जात नव्हतं. मी माझ्या खिशातून गोळी काढून खाल्ली. यानंतर माझ्या भावना पूर्णपणे दाटून आल्या. तेव्हाच मावशी उठल्या आणि माझ्या मजबूत भावनांना बघून लगेच समजून गेल्या की मला काय करायचं आहे. मावशीने त्याच वेळी माझ्या भावनांना धरून माझ्याशी म्हटलं, मी तयार आहे. तुम्ही मला सुंदर वेळेचा अनुभव द्या. असं म्हणून त्यांनीही आपली मंजुरी दिली होती. मग मी 2 गोळ्या काढल्या आणि लगेच एक मावशींना खाऊ घातली आणि मी एक खाल्ली. मग मी अर्धा तास सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो. थांबलोच नाही. सकाळचे 4 वाजायला आले होते. मी प्रत्येक पद्धतीने सुंदर वेळेचा अनुभव घेतला होता. त्यानंतर मीही झोपलो. त्या रात्रीच्या पावसाने सगळं धुवून टाकलं होतं. सकाळी जेव्हा डोळे उघडले तेव्हा सविता मावशी माझ्या शेजारी नव्हती. बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यात त्या बसून होत्या. डोळे लाल, चेहरा पांढरा पडला होता. मी उठलो. काही बोलणार इतक्यात त्यांनी हाताने थांबवले. काही बोलू नकोस. आता त्यांचा आवाज कापत होता. मी स्वतःशीच बोलत आहे. मी गप्प बसलो. खोलीत फक्त पंख्याच्या घरघर आणि बाहेरून येणारा पक्ष्यांचा आवाज होता. मावशी उठल्या. कपाट उघडलं. एक जुना लाकडी डब्बा काढला. त्यातून एक जुनी डायरी आणि काही फोटो बाहेर काढले. त्यांनी ते माझ्या हातात ठेवले आणि हे वाच, मग बोलू. डायरीत सविता मावशीच्या आयुष्याची कहाणी होती. 20 वर्षापूर्वीची. त्यावेळी त्या कॉलेजमध्ये शिकत होत्या. दिल्लीतच एका प्राध्यापकाबरोबर प्रेमात पडल्या. त्या प्राध्यापकाचं नाव होतं डॉक्टर राजेश झपाटे. त्यांचं लग्न झालं नाही कारण घरचे मान्य करणार नव्हते. मग सविताने गाव सोडलं. दिल्लीत राहायला आली. राजेश सरांनी तिला सांगितलं होतं की लग्न करणं शक्य नाही कारण त्याची पहिली पत्नी आणि मुलगा आहे. तरीही सविता त्यांच्यासोबत राहिली 5 वर्ष. मग राजेश सरांचा अपघात झाला. मेंदूला मार लागला. तेव्हापासून ते बेडवरच आहेत. सविता त्यांची सेवा करते. पण त्यांचं लग्न कधीच झालं नव्हतं. कायदेशीर पत्नी नव्हती. सविता फक्त ती होती. मी डायरी बंद केली. मावशी माझ्याकडे बघत होत्या. माझी मुले ती माझी नाहीत, त्या शांतपणे म्हणाल्या. राजेश सरांनी पहिली पत्नी गेली तेव्हा तिने 2 मुलांना माझ्या स्वाधीन केलं होतं. मी त्यांना माझं समजून मोठं केलं. पण आता ते मला मावशी म्हणतात कारण त्यांना सत्य माहीत आहे. मी अवाक होऊन ऐकत होतो. आणि तू मला जे दिलंस ते मी खूप वर्षांनी घेतलं. पण आता मला भीती वाटत आहे. मावशी पुढे म्हणाल्या, कारण राजेश सरांना काही झालं तर माझं जगणं कठीण होईल. मी विचार करू लागलो. माझं कॉलेज सुरू होणार होतं. माझं आयुष्य नव्यानं सुरू होणार होतं. पण आता मी या गोष्टीत अडकलो होतो. 2 आठवडे निघून गेले. मी कॉलेजला जाऊ लागलो. सविता मावशी पूर्वीप्रमाणे वागू लागल्या. पण कधी कधी रात्री मी जागा असे तेव्हा मला त्यांच्या खोलीतून हलका रडण्याचा आवाज यायचा. मी कधी विचारायला नाही. एक दिवस कॉलेजमधून परत येताना मला एक पत्र मिळालं माझ्या नावावर. आत एक फोटो होता. सविता मावशी आणि मी त्या रात्रीच्या निळ्या दिव्यात. फोटोच्या मागे लिहिलं होतं, तुझ्या आयुष्याची किंमत किती आहे. कोणत्याही नावाचा उल्लेख नव्हता. फोटो पाहून माझ्या पोटात गोळा आला. तो क्षण
फक्त आम्हा दोघांचाच होता. मग हा फोटो कोणी काढला आणि कसा? मी लगेच मावशीच्या खोलीत गेलो. त्या शिवणकाम करत होत्या, पण डोळे लाल होते. मी फोटो त्यांच्यासमोर ठेवला. त्या एकदम थबकल्या. हातातली सुई खाली पडली. हे कधी? त्यांचा आवाज कापत होता. मला माहिती नाही. आज कॉलेजातून येताना माझ्या बॅगेत होतं. मावशी उठल्या, दरवाजा लावला, खिडकीच्या पडद्याची चाचणी केली. खूप शांतपणे म्हणाल्या, आते, हे फक्त सुरुवात आहे. तुला माहिती आहे का, राजेश सरांचा मोठा मुलगा रोहन, तो परत दिल्लीला आला आहे. 2 महिन्यापूर्वी तो मला आई म्हणायचा. आता मात्र तो मला फक्त सविता म्हणतो. मी गोंधळलो. पण तुम्ही तर म्हणालात मुले गावी आहेत. ती छोटी मुलगी गावी आहे. रोहन वेगळा आहे. तो वयाच्या 16व्या वर्षी घर सोडून गेला होता, कारण त्याला सत्य समजलं होतं की मी त्याची खरी आई नाही. तो अमेरिकेत गेला. आता तिथे मोठा बिझनेस करतो. IT कंपनीमध्ये. खूप पैसा. पण त्याला माझ्याबद्दल राग आहे. खूप राग. मी विचार करू लागलो, फोटो कोणी काढला असेल. त्या रात्री घरात फक्त आम्ही दोघेच होतो आणि आणखी कोणी नाही. आणि हे बघ, मावशींना मोबाईल दाखवला. त्यात एक मेसेज होता अननोन नंबरवरून. तुझी मावशी आता खरी आई बनली आहे का? लवकरच सगळ्यांना कळेल. मावशींच्या डोळ्यात भीती होती, पण त्याहून जास्त राग. रोहनला वाटलं की मी त्याच्या वडिलाची संपत्ती हडप करते. पण खरं तर राजेश सरांनी मला कधीच काही नावावर केलं नाही. फक्त मी सेवा करायला ठेवलंय. रोहनला हे माहिती आहे, तरीही तो माझा बदला घेतोय. मी विचारलं, मग हा फोटो त्यानेच काढला? कदाचित, किंवा त्याने कुणाला तरी पाठवला असेल. तो मला आणि तुला दोघांना एकत्र करून उद्ध्वस्त करून पाहतोय. तुझ्या करिअरची सुरुवात त्याने थांबवली पाहिजे असं त्याला वाटतंय. मी अवाक होतो. माझं कॉलेज नुकतंच सुरू झालं होतं. मी कॉमर्स घेतलं होतं. भविष्यात स्वतःचा स्टार्टअप उभारवायचं स्वप्न होतं. आता हे सगळं धोक्यात आलं होतं. पुढचे काही दिवस भयान गेले. रोज कॉलेजला जाताना मला वाटायचं कोणीतरी मागे आहे. एकदा लायब्ररीत बसलो असताना मला वाटलं कोणी माझा फोटो काढतंय. मी वळून पाहिलं, कोणी नव्हतं. घरी आल्यावर मावशी अधूनमधून फोन कुणाशी तरी भांडायच्या. मी ऐकलं तर तो रोहनशी बोलत होत्या. तू जे करतोस ते चुकीचं आहे रोहन. मी तुझी आई आहे, खरी नसली तरी. तू हे सगळं थांबव. रोहनचा आवाज फोनमधून यायचा, थंड, कठोर. आणि मला माझ्या वडिलाची संपत्ती हवी आहे आणि ती मला मिळेलच. एक दिवस संध्याकाळी मी घरी आलो तर मावशी रडत होत्या. त्यांच्यासमोर एक लिफाफा होता. आत कागदपत्र, राजेश सरांचा वसियतनामा. त्यात लिहिलं होतं की त्यांची सगळी संपत्ती रोहन आणि त्यांच्या बहिणीला मिळेल. सविता मावशीचा कुठेही उल्लेख नव्हता. मला काहीच मिळालं नाही. मावशी हळूच म्हणाल्या, मी 20 वर्षे सेवा केली. त्यांची औषधं, त्यांची काळजी घेतली. सगळं मी केलं. मी विचारलं, मग आता काय करायचं? आता फक्त एकच मार्ग आहे. राजेश सरांना जाग करायचं. त्यांना सगळं सत्य सांगायचं की रोहन काय करतोय, की त्यांची संपत्ती विकली जाणार आहे, की मी कशी जगत आहे. पण राजेश सर गेल्या 10 वर्षापासून कोमात होते. डॉक्टरांनी आशा सोडली होती. फक्त मिशनरीवर जगत होते. मावशीने ठरवलं, आम्ही दोघे रुग्णालयात जाऊन त्यांना भेटू. कदाचित त्यांचं मन जागं असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही रुग्णालयात गेलो. राजेश सरांचा चेहरा पाहून मला धक्का बसला. तो माणूस जणू झोपेतलाच होता, पण डोळे उघडे होते. रिकाम्या नजरेत छताकडे बघत होते. मावशी त्यांच्या काळजाजवळ गेल्या. हळूच बोलू लागल्या, राजेश, मी सविता. तू ऐकतोस ना? रोहन परत आलाय. तो मला आणि एका मुलाला त्रास देतोय. तो तुझी कंपनी हडप करतोय. तू उठ. तू मला वचन दिलं होतंस की तू मला कधीच एकटी सोडणार नाहीस. मी दूर उभा होतो. मला वाटलं काहीच होणार नाही. पण अचानक राजेश सरांच्या डोळ्यात काहीतरी हालचाल झाली. त्याने हळूच बोट हलवलं. मावशीने ते बोट हातात घेतलं. राजेश, तू ऐकतोय ना? हो ना? राजेश सरांनी डोळे मिटले आणि पुन्हा उघडले. 2 वेळा मावशी रडू लागल्या. नर्स धावत आली. हे काय झालं? हे तर चमत्कार आहे. डॉक्टरांनी तपासलं. राजेश सर कोमातून बाहेर येत होते. हळूहळू पण ते जागे होत होते. पुढचे काही दिवस आम्ही रुग्णालयातच होतो. राजेश सर बोलू शकत नव्हते, पण डोळ्यांनी आणि बोटाने संवाद करू शकत होते.
मावशीने त्यांना समज सांगितलं. रोहन काय करतोय? फोटो, धमकी. राजेश सरांनी एका कागदावर लिहिलं होतं. हात त्यांचे थरथर करत होते, पण अक्षर वाचता येत होतं. वकील बोलवला. वकील आला. राजेश सरांनी नवीन वसियतनामा बनवला. त्यात लिहिलं होतं की सगळी संपत्ती सविता मावशीच्या नावावर होईल जर त्या माझी सेवा करत राहिल्या तर. रोहनला फक्त 10%. रोहनला हे कळालं तेव्हा त्याने रुग्णालयात धडक मारली. मोठा गोंधळ घातला. पोलिसांना बोलावलं गेलं, पण आता कागदपत्र राजेश सरांनी स्वतःच्या हाताने सही केली होती. डॉक्टर आणि 2 साक्षीदार समोर होते. रोहनला काही करता येईना. तो चिडला, ओरडला आणि शेवटी निघून गेला. पण जाताना मला एकट्यात पकडलं. हे अजून संपलेलं नाही. तो हळूच म्हणाला, तू माझ्या आयुष्यात आला आहेस ना, मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेल. मी काही बोललो नाही, फक्त त्यांच्याकडे बघत राहिलो. राजेश सर हळूहळू बरे होऊ लागले, बोलायला लागले. पहिली गोष्ट त्यांनी मावशींना विचारलं, तू मला सोडून गेली नाहीस ना? मावशी रडाल्या, कधीच नाही. मला राजेश सरांनी बोलावलं एकट्यात. तू माझ्या सविताला साथ दिलीस. मी तुला कधीच विसरणार नाही. तुझं कॉलेज, तुझं स्वप्न, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यांनी मला एक चेक दिला मोठा, हा तुझ्या स्टार्टअपसाठी. पण एक अट आहे, सविता कधी एकटी पडता कामा नाही. मी चेक घेतला नाही, फक्त डोळे हलवत. आता 6 महिने उलटले आहेत. राजेश सर घरी परत आले आहेत. चालता फिरता येत नाही, पण बोलू शकतात, हसू शकतात. मावशीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू परत आले. मी माझ्या स्टार्टअपवर काम करतोय, एक छोटी IT कंपनीमध्ये. राजेश सर मार्गदर्शक करतात. रोहन कधी परत आला नाही, पण मला माहीत आहे तो कुठेतरी आहे, वाट बघतोय. कधीतरी रात्री मला तो फोटो आठवतो, तो निळा प्रकाश, तो पाऊस आणि मावशीच्या डोळ्यातील भीती. आता प्रश्न फक्त हाच आहे, रोहन खरंच गप्प बसला असेल की तो पुन्हा येईल आणि यावेळी काहीतरी मोठं घडेल. मी दरवाजा लावला, खिडकी तपासतो आणि विचार करतो पुढे काय होणार. मित्रांनो, ही होती आजची कथा. जर तुम्हाला आवडली असेल तर लाल हार्ट पाठवा आणि जर नाही आवडली असेल तर ब्लॅक हार्ट पाठवा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आम्ही रोज अशाच रोचक कथा तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.